यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही भागात पाण्याची नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी प्रशासनाने सज्ज राहून प्रभावी नियोजन करावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये सरासरी पर्जन्यमान, धरणातील पाणीसाठा, भूजल पातळी, जलजीवन मिशन, नळ पाणी योजना, टँकरद्वारे पाणी पुरवठा यासह अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. सध्या जिल्ह्यात 49.99% जलसाठा उपलब्ध असून 4 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पुसद तालुक्यातील येलदरी, बुटी, कार्ला आणि आर्णी तालुक्यातील कारेगाव या गावांचा यात समावेश आहे. पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला असून ग्रामीण पाणी पुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना आणि नळ पाणी पुरवठा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच खासगी विहीर अधिग्रहणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ग्रामसभेत ठराव झाल्याच्या दिवसापासूनच मोबदला दिला जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं टीम वर्कनं काम करत कोणतीही हयगय न करता नागरिकांना वेळेवर पाणी उपलब्ध करून द्यावं, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय.